अळूच्या पानांपासून अळूवडी बनते. हे अळूचे पानं आहेत, अशी काळी पानं असायला पाहिजे. हे बघा, या सगळ्यांच्या शिरा काढलेल्या आहेत. शिरा म्हणजे हे मागे असतात ना दांडे, हे काढले. ते बघा, हे राहिले, हे काढून टाकायचे असतात दांडे. आता याच्यावर पानं ठेवणार एक आणि हे करणार. हे दुसरं पान ठेवलं त्याच्यावरती. हे बघा, आता त्याच्यावरती परत हे थोडं थोडं लावायचं असं बॅटर. या बॅटरमध्ये भरपूर काय काय टाकलेलं आहे मी, जसं चिंच, एक लिंबू, थोडंसं हिंग, थोडासा ओवा आणि लाल मिरी पावडर. लाल मिरी गरम करून टाकली आहे, ओवा पण गरम करून चांगला कुटला खलबत्त्यामध्ये टाकला आहे. थोडासा गूळ घालायचा, चांगली चव येते गूळ घातली. साखर नाही घालायची. बघा, आता हे 2 पान झालेत, ह्याच्यावरती अजून 4 पानं येतील. म्हणजे अळूवडी जरा चांगली जाडी बनते. पातळ खाऊन खाऊन मजा नाही येत, तर जाडीच बनवायची असते. ती पौष्टिक असते, हेल्थसाठी खूप चांगली आहे. जास्त भरून भरून बॅटर लावायचं नाही, जेवढा लागतो तेवढाच लावावा. आता काय लोक एकदम बेसन 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 करून टाकतात नुसतं. मीठ वगैरे सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये चवीनुसार. काळं मीठ टाकलं तर खूप छान, रॉक सॉल्ट म्हणतात त्याला. एकदम भारी लागणार आहे. आता हे तिसरं पान लावलं त्याच्यावरती मी. बघा तुम्ही, हे डीप फ्राय नाही करायचं, पहिले स्टीम करायचं. चांगलं रोल करून चांगलं दोऱ्यांनी बांधायचं इडलीच्या पात्रामध्ये किंवा पातेल्यामध्ये. पाणी घ्यायचं, वरती चाळणी ठेवायची स्टीलची. त्या चाळणीत कपडा ठेवावा आणि त्याच्यावरती हे ठेवावं रोल करून बांधून. 20 मिनटं चांगल्यापैकी स्टीम झालं पाहिजे, शिजलं पाहिजे. स्टीम झाला तर थोड्या वेळाने काढायचं ते 1 तासानंतर. आणि ते बारीक बारीक कापावं आहे, डीप फ्राय नाही करावे. खमण ढोकळ्याला जशी फोडणी देतो आपण, तडका फोडणी, तशी याला तडका द्यावा फक्त, बस. मी दाखवणार आहे सगळं तुम्हाला ते आता. बघा, हे 4थं पान टाकलं आहे मी ह्याच्यावरती. हे बघा, 1 2 3, आता हे 4थं पान आहे. त्याला पण आता असंच बॅटर लावणार व्यवस्थित, जास्त पण नाही ना कमी पण नाही, व्यवस्थित लावावं. आता हे 5वं पान टाकलं आहे मी. हे बघा, इथेच दाखवायचं. 1 2 3 4 5 पान आहेत बघा. आणि हे 6वं पान. हे मी बनवतो आहे एकदम टिपिकल गुजराती पद्धतीची आलूवडी बनवते. त्याला म्हणतात आलूवडी. आळूचं पान, त्याच्या वड्या. ह्या स्टीम करून खायच्या असतात. स्टीम करून तडका फोडणी द्यायची असते, फक्त मोहरी टाकून आणि कढीपत्ता. हिरव्या मिरच्या चांगल्या तळायच्या असतात आणि त्या खायच्या असतात. हे 4थं पान, 5वं पान झालं आहे. बॅटर पण लागलेलं आहे व्यवस्थित बघा. आता हे 5वं पान टाकतो आहे. हे बघा, हे 5वं पान आहे. 1 2 3 1 2 3 4 5 6वं पान आहे. सॉरी, 6 पान
मसाल्यांचं. मित्रांनो बघा, एकदम आळूवडी एकदम एकदम दमदार बनणार आहे, एकदम दमदार आणि एकदम खमंग. बॅटर पण व्यवस्थित पुरला, संपला नाही तर लोक अंदाज नसतो लोकांना. एक तर जास्त ते बनतात ना तर कमी तरी बनवलं. मग परत सगळं बॅटर बनवायला परत मसाल्यांचं व्यंजन पूर्ण खराब होऊन जातं. कारण की ते एकदा बनलेलं असतं तेच चांगलं असतं. परत दुसऱ्यांदा बनवायला जाणार तुम्ही बॅटर, मग त्याच्यामध्ये ती पहिल्या बॅटरची चव नाही येणार. म्हणून आपल्याला अंदाज समजला पाहिजे, जेवण बनवायचा अंदाज. संपलं आहे बॅटर. आता याला चांगलं मी रोल करणार. आणि बॅटर पण चांगला एकदम पेस्ट टाईप बनवायचा, एकदम चिकट असला पाहिजे. त्याची कन्सिस्टन्सी एकदम अशी असली पाहिजे बघा, अशी. हे बघा, याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, ते दाखवायचं विसरून ही राहिली. हे बघा कन्सिस्टन्सी. देखो अब मेरे पापा रोल कर ले. बघा हे दाखव ना, व्यवस्थित दाखव. हे असं रोल करायचं असतं, बघून घ्या. रोल करून बांधून ठेवायचं, त्याला स्टीम करायचं. दाखव व्यवस्थित दाखव, मला नको दाखवस तू, ते दाखव. आता रोल करून यायला आता बांधून घ्यायचं धागे. त्याच्यामुळे काय होतं, असं बांधून मी हे रेडी करून ठेवलेले. आता मी स्टीम करतो. बघा, हे इडलीच्या पात्रामध्ये पाणी टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे ठेवणार रोल हा, आणि स्टीम करणार. एक 15 ते 20 मिनटं स्टीम करायचं आपण. हा रोल जरा जास्त वाटत असेल मोठा, तर ह्याला मधून आपण कट करू शकतो. हे बघा, आता मी हा कट करून ठेवला आहे. आता ह्याला झाकून ठेवतो आहे 15 ते 20 मिनटं. हा कचरा झाला, हा साफ करून घ्यावा. तेव्हा सगळं साफ करून घ्यावं. म्हणजे डिम गॅसवरती मी ठेवलेलं आहे. आता 20 मिनटं ऑलरेडी झालेले आहेत. बघा, हे शिजवून रेडी आहे, स्टीम होऊन. आता याला मी उद्या हे करणार, फोडणी देणार फक्त दोरे वगैरे काढून. सकाळचा नाश्ता हेच असणार माझा. हे बघा, या आळूवडी आता कट करून सगळे रेडी आहेत. आता याला फोडणी देतो मी. ते तडका कढी पण रेडी आहे. मोहरी टाकायची, त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आणि फोडणी द्यायची. हे बघा, हे आता रचून ठेवले असे व्यवस्थित. आता फोडणी देतो हे जिरं टाकून, आणि ती फोडणी याच्यावर टाकायची. फक्त जिरं कढीपत्ता टाकायची आणि मिरची वरण टाकायची, मिरची फ्राय केलेली. आता पहा तुम्ही, हे फोडणी द्यायचं काम चालू आहे तडका कढीमध्ये. तडका फोडणी. आता गॅस बंद करायचा, कारण की हे आता ही फोडणी याच्यावरती हळूहळू ओतून टाकायची. बघा, फोडणी ओतून झाल्यावरती या मिरच्या फ्राय केलेल्या आहेत त्यावरती टाकायच्या. म्हणजे मिरच्यांचा स्वाद त्याला लागतो बरोबर. बघा, हे कशी वाटली ही डिश, कमेंट करा, लाईक करा आणि बाकी सगळं करा.
तिळ टाकायचे राहूनच गेले. पांढरे तिळ हे टाकले. तिळ आता तिळाची पण कुठली झाली. गॅस बंद करायचा. आता व्यवस्थित हलवायचं आहे ह्याला आणि मग खायचं.